आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विट्यातील लायन्स क्लबच्या अध्यक्षपदाची धुरा नवीन नेतृत्वाकडे सोपवण्यात आली. विट्यातील प्रतिष्ठित ज्वेलरी व्यावसायिक रामदास शेठ देवकर यांच्याकडे हे पद सोपवण्यात आले. तसेच लायन्स क्लबच्या सदस्यपदीही युवा व्यावसायिक अजित शेठ पाटील कुर्ली, केदार भैया भोसले, सूरज शेठ सावंत, डॉक्टर धैर्यशील माने व सुनील शेट्टी यांची निवड करण्यात आली. लायन्स क्लब ही जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संस्थेपैकी एक असून वी सर्व म्हणजे आम्ही सेवा करतो या ब्रीद वाक्याप्रमाणे ही स्वयंसेवी संस्था समाजातील गरजू घटकांसाठी काम करीत असते. 1917 स्थापन झालेल्या या संस्थेचे 200हून अधिक देशात लाखो सदस्य आहेत. रामदास शेठ देवकर हे प्रतिष्ठित व्यापारी म्हणून ओळखले जातात. प्रचंड जिद्द, चिकाटी, संयम आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी सोने चांदी व्यवसायात मोठी झेप घेतली आहे. समाजातील प्रत्येक घटकांमध्ये त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी आता समाजोपयोगी सेवा प्रकल्पांचे नियोजन व अंमलबजावणी, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, रक्तदान शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती, वृक्षारोपण, जलसंवर्धन, आरोग्य शिबिरे, क्लबमध्ये नवीन सदस्य जोडणे व विद्यमान सदस्यांना सेवा कार्यात सक्रिय ठेवणे आदींमध्ये झोकून देऊन काम करावे लागणार आहे. या भव्य कार्यक्रमावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच नवीन सदस्य यांचे पदग्रहण समारंभही झाला. लायन्स क्लब आता नवीन अध्यक्षांच्या नेतृत्वात आम्ही सेवा करतो या ब्रीद वाक्याला साजेसे काम करणार असून लायन्स क्लब नेमका काय आहे याची प्रचिती कामांमुळे सर्वांना येईल असेही त्यांनी सांगितले. एकूणच शांत, संयमी, जास्त न बोलणारे पण सर्वांच्यात मिळून मिसळून वावरणारे, मोठा मित्रपरिवार असलेले, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, सोने चांदी व्यवसायातील प्रतिष्ठित नाव रामदास शेठ देवकर आता लायन्स क्लबच्या माध्यमातून नवीन जबाबदारी पार पाडणार आहेत. पाहूयात काय म्हणाले ते. सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांमध्ये लायन्स डिस्ट्रिक्ट 32 सोसायटीचा विस्तार झालेला आहे. त्यामध्ये 76 क्लब कार्यरत आहेत. त्यापैकी विटा क्लब आहे. आज विटा क्लब या मानाच्या क्लबमध्ये आपण सर्व नवीन सभासद सहभागी होत आहे. खरंच अभिमानाची गोष्ट आहे. तुम्हाला घेण्यासाठी अध्यक्षांनी त्यांच्या मीटिंगमध्ये तुमची नावं मंजूर केलेली आहेत. कुणीही राहिला गेला सभासद होऊ शकत नाही. ज्याला सामाजिक सेवेची आवड आहे, ज्याला काहीतरी निवृत्ती घ्यायचं आहे, समाजाचे रूप फेडायचं आहे, असेच लोक तयार झाले आणि सोसायटीमधलं क्लीन वाटतं. लहान मेंबर तुम्ही जर पाहिजे तर त्यात सर्व व्यापारी आहेत, अभियंते आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, बिझनेसमॅन आहेत. हे सर्व समाजाचं सोशल हे सोसायटीचं क्लीन वाटतं. हे एकत्र येतं आणि ती समाजाची सेवा. आज तुमच्या लायन्स क्लब विटा रोडचा परमनंट प्रोजेक्ट आहे जो विजन सेंटर आहे, त्याचा आता विस्तार होणार आहे. ते खूप चांगले लोक तुम्ही इथे समाजाची सेवा करतात आणि त्यामध्ये आपला समावेश होणार आहे. दुसरं, लायन्स इंटरनॅशनल हे 9 कारणांवर काम करतात. 9 प्रोजेक्ट आपण त्याला म्हणतो. महत्वाचं म्हणजे रेल्वे लिंक, भुकेल्याला आणणं, त्यानंतर पर्यावरण, एन्व्हायरमेंट, विजन, दृष्टी देणं, त्यानंतर डायबिटीज, मधुमेह कंट्रोल करणं, त्यानंतर चाइल्डहुड कॅन्सर हा एक अतिशय वेगाने वाढलेला रोग आहे सध्याच्या जगात. त्याच्यावर आपण पण काम करतो. त्यानंतर युथ, तरुणांसाठी आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. ह्युमॅनिटेरियन सर्व्हिस, मानवता आणि डिझास्टर म्हणजे पूर येतात, महापूर येतात, नॅचरल क्लायमेट येतात, भूकंप, याच्यासाठी सुद्धा इंटरनॅशनल आपल्याला मदत होते. आणि शेवटचं नवीन मेंटल हेल्थ हा फार गंभीर विषय आहे.
मेंटल हेल्थ अँड वेल बिईंग, कारण मानसिकरित्या लोक खूप घेत आहेत याच्यावर आपण सर्व काम करतो. आता लायन म्हणजे काय हो? लायन म्हणजे सिंह. लायन जर तुम्ही एनग्रेव्हकडे पाहिलं आपल्या समोर काय, तर पूर्वेकडचा लायन आहे तो भविष्याकडे पाहतो. पश्चिमेचा लायन आहे तो 108 वर्ष आपण काय केलं याची आठवण करून देतो, आणि पूर्वेकडचा लायन पुन्हा आपल्याला अजून 100 वर्ष सेवा द्यायची याचं येतो. लायन्स म्हणून केलं, लायन्स म्हणजे लिव्हर स्वातंत्र्य. आय म्हणजे इंटेलिजन्स बुद्धिमत्ता. O आवर्स अँड नेशन सेफ्टी राष्ट्रपती. हा लायन्सचा बदला. एवढ्या चांगल्या संघटनेमध्ये आपण समय करत अभिमानाची गोष्ट आहे. आपल्याला शपथ दिल्यानंतर एक लेखन पीक दिली जाईल, ती अभिमानाने तुम्ही छातीवर लावता. कुठेही गेला आमच्यासारखा लाईन नंबर तुम्हाला भेटला, ओळख असो नसो पहिलेच कळता या अधिकाऱ्यांनी तो कुठल्या करते काय असेल विचारांची देवाणघेवाण होते, म्हणून दिलेली पीक तुम्ही कायम लावता. आता मी तुम्हाला एक शब्द देणार आहे. सर्व नवीन सदस्यांनी आणि त्याचे स्पॉन्सर असतात, आपण त्याला नाव म्हणतो, हात उजवा हाताचा वर करायचा, उजवा हात वर करायचा. मी म्हणतो त्याच्या पाठीमागे तुम्ही शपथ घ्यायची आहे. मी म्हटल्यानंतर आपण तुमचं स्वतःचं नाव घेताय. मी तुमचं नाव घ्या. लायन्स क्लब ऑफ विटागो. जरा आवाज येऊ दे. मी नाव घ्या स्वतःचं. लायन्स क्लब ऑफ विटागो चे सभासदत्व जाणीवपूर्वक स्वीकारत आहे आणि ग्वाही देत आहे की मी क्लबच्या सर्व कार्यांमध्ये माझ्या कुवतीनुसार सहभागी होईल. तसेच संघटनेची आचारसंहिता व तत्वे याचे पालन करेल. क्लबच्या सभांना नियमितपणे उपस्थित राहून दिलेल्या जबाबदाऱ्या मी स्वीकारेन आणि क्लब डिस्ट्रिक्ट व लायन्स इंटरनॅशनलच्या सर्व कार्यात सहभागी होईल. धन्यवाद. व्यासपीठामध्ये सर्व मंडळी समोर उपस्थित पत्रकार व सर्व मंडळींना सर्वप्रथम आपण सर्वांनी मला लायन्स क्लबच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविताना माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी मनस्वी आभार मानतो. खरं सांगायचं झाले तर लायन्स क्लबचे ब्रीद वाक्य वी सर्व म्हणजे आम्ही सेवा करतो या वाक्याला प्रभावित होऊनच मी लायन्स क्लब ऑफ विटागो जॉईन केलं. सन 2026-27 मध्ये मी अध्यक्ष म्हणून काम करत असताना मागील 3 वर्षात केलेल्या कामात साजेशी काम आणि सामाजिक बांधिलकी जपून नाविन्यपूर्ण काम करण्याची जबाबदारी मी घेत आहे. सामाजिक काम करत असताना एका ब्रँड सोबत काम केल्याने त्याची नोंद समाजात चांगल्या प्रकारे होत असते, ज्याचा समाजाच्या जडणघडणीत मोलाचा भाग राहत असतो. त्यामुळे मी लायन्स क्लब सारख्या ब्रँड सोबत काम करतो. आज जगभरात लायन्स क्लब दृष्टी, भूकमारी, चाइल्ड कॅन्सर, दिव्यांग लोकांसाठी मदत, ब्लड बँक, पर्यावरण, आपदग्रस्तांना मदत, युवकांचा विकास, शांतता, मैत्री आणि आंतरराष्ट्रीय सद्भावना वाढवणे या सूत्रावरती काम करत आहे. येत्या 2026 पासून सुरू होणाऱ्या माझ्या कार्यकाळात पर्यावरण, दृष्टी आणि युद्ध योजनेवरती मी लक्ष केंद्रित करेन. माझ्यासोबतच्या सर्व सदस्यांना मी आवाहन करतो की या सामाजिक कार्यात माझ्यासोबत सहभागी व्हा. आपण सर्वजण मिळून लायन्स क्लब ऑफ विटागोचे काम उंचीवर घेऊ. जय ताई.